मला दिदी की गार वारी येते की बघा. हिरत नाही. थांब 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 थांब. काय म्हणली आतमध्ये? काय घोड्यांवरनं फेडे वाटू, खंबाटकी घाटातनं पार कास पठारच्या घाटातनं जिथनं कुठनं तुमचा बॅनर दिसल एवढा मोठा बॅनर लावू, सगळीकडे गुलालच गुलाल दिसल, सगळी गर्दी गुलालाने भरल. हे काय एवढ्या पैशात येणार काही समज. अगं त्यासाठी मला कुठेतरी कामाला लागायला लागेल. हो येडबीड लागलं काय? ही समजा करणार आहे ना तुम्ही? आलं आलं लक्षात आलं माझ्या. म्हणजे तिथं जायचं आणि परत यायचं ना सुरेश काय माहिती आम्ही ते आणायला गेलो होतो, पण ती घोडी बॅनर आणि ते गुलाल लई मागे, आम्हाला पैसे लागणार आहेत. तर अजून पैसे द्याल का तुम्ही? काय बाई माणूस आहे. हो हे समजा काय करायचं नाही, मिरवणूक करायची नाही, पेड वाटायचं नाही, गाडी घोडा हत्ती काय बी नाही. अव ही सुरवीन बाई निवडणुकीच्या प्रचाराचा पैसा आपल्याला देणार होती का? नाही. म्हणून तिला अशी हरभऱ्याच्या झाडावर चढवली आणि तिच्याकडनं ही पैसे काढून घेतलं. हा बघा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा ती निवडून येईल का नाही आपल्याला काय ठाव नाही, तवर तिच्याकडनं असंच पैसे उकळत राहू. वा वा रत्ने, ते दुसऱ्या वेलांटीचं नीच असतंय का नाही, त्याच्यापेक्षा भारी असते. हा मी भारी आहे, हे बरोबर आहे. काही पटतंय. म्हणजे इतकं भारी प्लॅनिंग, इतकं भारी डोकं. मला तुम्ही दोघं बी लय आवडता, तू आणि तुझं डोकं. जावा चला चला. ऐका सगळे, जरा लक्ष द्या. उद्या निवडणुकीचा निकाल आहे आणि प्रत्येकाला तिथे ड्युटीसाठी जायचंय. आलं लक्षात? आणि कोणाला कुठे ड्युटी करायची आहे त्याची यादी मी ग्रुपवरती पाठवतोय. सगळ्यांनी बघून मंजू मंजू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काय झालं मंजू, काय विचार करताय? काही नाही सर, सॉरी. बरं ऐका, उद्या निवडणुकीचा निकाल आहे. सगळ्यांना बंदोबस्ताला जायचं तिथे. ग्रुपवरती मी लिस्ट पाठवणार आहे कोण कुठे ड्युटी करणार आहे ते. हा लक्षात आलं? तर उद्या जा सगळ्यांनी मिळून. मंजू आई मंजू तू कशी आहेस ग बाळा? तुला बघितल्यावर जीवात जीव आला बघ. आई काय झालं? अगं दीदी आम्ही किती घाबरलो होतो म्हणून लगेच इकडे निघून आलो. अगं पण काय झालं घाबरायला? आम्हाला कळलं का तुमच्या दोघांचा बी एका ट्रकमुळे ऍक्सिडेंट होणार होता. ऐकून काळजात असं झालं. तुम्हाला कोण सांगितलं? अगं दीदी ते तात्यासाहेबांचे पी आहेत ना पंकज दादा, त्यांचा फोन आलेला. त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला पण सिक्युरिटी देण्याचा शब्द दिला. एक मिनिट. मंजू काय प्रकार आहे हा? काय झालंय? सर बोगस मतदान करणाऱ्या माणसांना पकडलं ना, त्या दिवशी मुकादम आमच्या घरी आला होता. ज्या हाताने तू माझी कॉलर धरलीस ना, त्याच हाताने येऊन स्वतःच्या जीवाची भीक मागतील माझ्याकडे. सर त्या दिवशीचा प्लॅन मुकादमचाच होता आणि मला असं वाटतंय की निकालाच्या दिवशी बी तो काहीतरी कर. आपल्या सगळ्यांना अलर्ट राहायला पाहिजे. अलर्ट तर राहिलाच पाहिजे. मंजू तू इथून पुढे जास्त लक्ष दे आणि काही संशय आला तर मला फोन कर. येस सर. मी मुकादमाच्या घराबाहेर 2 हवालदार ठेवतोय. माने 2 हवालदार मुकादमाच्या घराच्या बाहेर ठेवा आणि त्यांना सांगा त्याच्या लोकांवरती लक्ष ठेवा. हा
आणि निवडणुकीच्या निकालापर्यंत त्या मुकादमाला बाहेर पडू द्यायचं नाहीये. येस सर. आणि मंजू तू जरा काळजी घे आणि त्या सत्याला सांग रागावर जरा कंट्रोल ठेव म्हणाव. हा आणि याचा मुकादमाला काही फायदा झाला नाही पाहिजे. ठीक आहे. येस सर. ए खावा रे आज माझ्याकडनं भजी तुम्हाला. सत्याचा निवडून आला का नाही तर जेवणाची पार्टी कासला देणार तुम्हाला. हा अरे जल्दी नको त्या मांढरेचं खाऊन खाऊन पोट मग फुटायला लागले. सकाळी 5 किलो भात करतो संध्याकाळी 5 किलो भात करतो. ह्याला का नाही नुसतं पाण्यात भाताचं पाणी दिलं पाहिजे. हसतोस काय दात काय काढतो. अरे सर दादा मला लय भारी वाटलं बघतो आलाच ते. काय मग काय म्हणतात पक्षाची कामं? पक्षाची काम काय विषय नक्की सत्या. अरे तात्यासाहेबांनी मला परत पक्षात घ्यायची तयारी सुरू केली. अरे काय सांगतोस. अरे येतो व्यसन मारायचा का टाइम आहे. अरे डंडन टिलिन लिलिन डंडन टिलिन लिलिन डंडन टिलिन लिलिन डंडन टिलिन लिलिन. अरे लय भारी विषय हो. एकच नंबर दादा. आता तू फक्त सांगा मला काय काम करते ती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुकादमाच्या माणसांवर लक्ष ठेवायचं. आणि वडाची साल पिंपळाला, पिंपळाची साल वडाला करणार नाही. जे आहे ते खरं सांगणार, खोटं अजिबात बोलणार नाही. ए बाबा तुला कोण पाहिजे. मला सांगायचं बळवंतराव कोण आहे. ते असलं फालतू नावाचं कोण नाही. अरे फालतू काय बळवंतराव मी फालतू आहे फालतू काय लगा मी. अहो मीच आहे बळवंतराव. मीच तुम्हाला बोलवलं. ए बलमा अरे ज्योतिषी कशाला बोलवलाय. काय तुझ्या लग्नाचं मुहूर्त बिर्त काढतोस की काय काय विषय. हा अरे वल्माचं लग्न अरे नाता रे. अरे काय बघतो नाच घे. लग्नाचं काय नाही. ही माझ्या लग्नावर टपलेत बघ. अरे घालतो बाबा जेवण तुम्हाला. नका लय काळजी करू. बसा शांत. अहो बळवंतराव मीच आहे. मीच बोलेल तुम्हाला. सत्या तुझं जरा हात दे. कशाला. देत आहे. घरी कोण कोण असतं तुमच्या. अहो घरातल्यानं तुम्हाला काय करायचंय. तुम्ही फक्त आमच्या भावाचं राजकीय करिअर बद्दल सांगा. तो आता उमेदवार उभा आहे ना तर नगरसेवक होणार का नाही एवढं फक्त सांगा. माफ करा पण तुमचा मित्र नगरसेवक होणार नाही. माफ करा पण हे निघणार नाही. अरे बलमा हे सांगायला ज्योतिषी कशाला लागतोय. माझं मला माहितीये की मी नाही जिंकणार ते. हे बघ मम्मीच जिंकणार आहे. चालू दे तुमचं मी येतो. चला रे. काय हो ज्योतिषी बुवा मला वाटलं काय चांगलं सांगाल तुम्ही. अहो मी खरंच बोलतोय. तुमचा मित्र नगरसेवक होणार